पूजा खेडकरचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। त्यामध्ये पूजाने यूपीएससी परीक्षा देण्यासाठी तब्बल 12 वेळा नाव बदलल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। पूजा खेडकरची 12 नावं 12 भानगडी। यूपीएससी परीक्षा देण्यासाठी 12 वेळा बदलली नावं। पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड। वादग्रस्त माजी ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरने काय आणि किती प्रताप केलेत हे पाहून चक्रावून जायची वेळ आली। दिल्ली पोलिसांच्या चौकशीत पूजाने यूपीएससी परीक्षा देण्यासाठी तब्बल 12 वेळा नावांमध्ये फेरफार केल्याचं समोर आलंय। कधी स्वतःच्या नावात, कधी आईच्या तर कधी वडिलांच्या नावाचं स्पेलिंग बदलून पूजानं यूपीएससीला अक्षरशः गुंगारा दिला। ओबीसी कॅटेगरीत जास्तीत जास्त 9 वेळा परीक्षा देण्याची संधी उमेदवाराला असते, मात्र पूजानं नावं बदलून तब्बल 12 वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचं तपासात आढळलंय। तर पूजा खेडकरने कसे आणि किती वेळा नावांमध्ये बदल केले त्यावर एक नजर टाकूया। तिनं स्वतःचं नाव कितींदा बदललं बघूया। 9 वेळा तिनं खेडकर पूजा दिलीपराव असं नाव लिहिलं, तर 3 वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव लिहिलं। वडिलांच्या नावात केलेले बदल त्यावर एक नजर टाकूया। 7 वेळा खेडकर दिलीपराव कोंडीबा असं नाव लिहिण्यात आलं, 2 वेळा खेडकर दिलीप के, तर 2 वेळा दिलीप खेडकर असं नाव लिहिण्यात आलं, तर 1 वेळा दिलीप के खेडकर असंही नाव लिहिण्यात आलं। आईच्या नावामध्ये कितीदा बदल करण्यात आलाय आणि कोणकोणता आहे त्यावर एक नजर टाकूया। 4 वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव, 3 वेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ, 2 वेळा बुधवंत मनोरमा जय, 3 वेळा मनोरमा बुधवंत अशा प्रकारचे बदल करण्यात आले। नावात काय आहे असं शेक्सपियरनं कधी काळी लिहिलं होतं, मात्र शेक्सपियरच्या काळात यूपीएससी परीक्षा नव्हती, त्यामुळे नावात काय आहे हे 12 वेळा नाव बदलणाऱ्या पूजा खेडकरपेक्षा आणखी कोण चांगलं सांगू शकेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।